नमस्कार. सर्वप्रथम श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त सिटी न्यूज परिवारातर्फे सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सोबतच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व प्रेक्षकांना सिटी न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभकामना. आझाद समाजवादी पार्टी अमरावती शहर जिल्हा वतीने सर्व भारतीयांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 14 एप्रिल 2022 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. कमल प्लाजा, दस्तूर नगर चौक स्थित विदर्भ का सबसे बड़ा और लोकप्रिय फर्नीचर शोरूम. यहाँ मिलते हैं आकर्षक एवं मनमोहक डिज़ाइन की वैरायटीज़ के सोफ़े, जिसमें मिलता है एल शेप्ड सोफ़ा, लग्जूरियस सोफ़ा, महाराजा सोफ़ा और आपके पसंद के कस्टमाइज्ड सोफ़ाज जो बनते हैं पूनम सोफ़ा एंड चेयर्स की अत्याधुनिक फैक्ट्री में, जहाँ पर आधुनिक तकनीक एवं कलात्मक तरीके से तैयार करते हैं आपके लिए वर्ल्ड क्लास सोफास. पूनम इलेक्ट्रॉनिक्स की मोतीनगर शोरूम में आपको मिलते हैं अपने घरों को और आधुनिक बनाने योग्य सभी होम इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. कोरोना काळात मागील 2 वर्षांपासून सर्व उत्सवांवर बंदी असल्या कारणाने मोठे अंतर पडले होते. आता मात्र यावर्षी सर्व उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्याची संधी मिळाली. भगवान महावीर जयंती यांच्या उपलक्ष्यमध्ये प्रतिवर्षानुसार यावर्षीही राजूबाई धर्मशाळा येथून श्री महावीर भगवानची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिलांनी लाल साडी तर पुरुषांनीही श्वेत रंगाचे कपडे परिधान केले होते. सर्व जैन बांधवांनी मोठ्या उत्साहाने यात भाग घेतला होता.
जागोजागी शीतपेय, ड्रायफ्रूट आणि जयस्तंभ चौक येथे आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने सर्व जैन बांधवांनी शांतीपूर्वक महावीरांच्या जियो और जीने दो हा संदेश देण्यात आला. ही शोभायात्रा राजकमल, जयस्तंभ, सराफा येथून पुन्हा भाजी बाजार राजूभाऊ धर्मशाला येथे संपन्न झाली. या पावन पर्वावर श्री महावीरांच्या जन्म कल्याणक महोत्सव हर्षोल्लासात पार पडला. आज समस्त जैन समाज में, आज समस्त अमरावती जैन समाज में महावीर जन्म कल्याणक के उपलक्ष्य में अलग अलग जगह पर जो रैलियाँ निकाली जा रही है, तो आज श्री अंबापेट स्थानकवासी जैन संघ की ओर से जो रैली निकाली गई वो राजापेट स्थित गिरीश भाई कामदार के घर से निकाली गई, जो कि राजकमल होते हुए अभी हम अंबापेट पहुँचे हैं. और अमरावती के समस्त जैन समाज और सभी समाज बंधुओं को मैं महावीर जन्म कल्याण की शुभेच्छाएं देता हूँ. सभी अमरावती वासियों को आज महावीर जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं. आज महावीर जयंती के उपलक्ष्य में अमरावती वर्धमान स्थानकवासी जैन समाज की ओर से राजापेट टुलिप टावर से आज छोटे बच्चों की और बड़ों की, जिसमें लुक एंड लर्न के छोटे बच्चे, अरहम ग्रुप के मेंबर्स और समाज के गण्यमान्य व्यक्तियों की रैली आज निकाली गई और अंबापेट जैन स्थानक तक ये रैली चली, जिसमें भगवान महावीर की जय जयकार बुलाते हुए हर्षोल्लास से ये रैली निकाली गई. इसके बाद जैन स्थानक में भगवान महावीर के जन्म के पूर्व जो 14 स्वप्न माँ त्रिशला जी को आए थे, उस 14 स्वप्न का आज यहाँ पर सब जानकारी दी जाने वाली है और नाटिका प्रस्तुत की जाने वाली है. आप उसका सभी जैन भाइयों से विनंती है कि वो उनका आनंद ले रहे हैं और आप सभी को जैन धर्म में जो भगवान महावीर का आज जन्म हुआ है, उसकी सभी को आपको शुभकामनाएं. जय जिनेंद्र, भगवान महावीर स्वामी की जय. महावीर जयंती आहे आणि तसेच आंबेडकर जयंती आहे. अत्यंत त्याला म्हणतो की असा पर्व आहे, दुग्धशंकरा योग आहे. आणि अशा या पवित्र दिनी आज भगवान महावीरांची मोठी शोभायात्रा इथे निघालेली आहे. सर्व जैन बांधव
पूर्ण उत्साहाने या शोभायात्रेमध्ये सामील झाले. गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे ही शोभायात्रा निघू शकली नाही. त्यामुळे मोठ्या उत्साहामध्ये आज जैन बांधवांनी, पूर्ण अमरावतीच्या जैन बांधवांनी शोभायात्रा काढलेली आहे. मी समस्त अमरावतीकरांना भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा आज जयंती आहे. त्यांच्या अनुषंगाने सुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अमरावती शहरातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये शांती आणि सद्भाव हा राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चौदा एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, जी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. अमरावती शहरात सुद्धा जल्लोषाचे वातावरण दिसून आले आहे. 14 एप्रिलला रात्री 12 वाजता RPI पक्ष व स्वराज्य संघटनातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 131व्या जयंतीनिमित्त इरविन चौक येथे पुतळ्याजवळ 131 किलोचा केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. हजारो नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला. त्याचबरोबर स्थानिक इरविन चौक येथे सकाळपासूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शेकडो नागरिकांनी आपल्या परिवारासमवेत अभिवादन करण्याकरिता आलेले दिसून आलेत. शहरातील अनेक अधिकारी, पदाधिकारी तसेच आजी माजी मंत्री सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली आहे. या ठिकाणी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले. एकता रॅली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती वतीने स्थानिक इरविन चौक येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करून अनेक मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले. पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांना कर्तव्यपूर्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बाबासाहेबांना हार अर्पण करतो, त्यांचे दर्शन घेतो, त्यांच्यापासून मला ऊर्जा मिळते. तर माझ्या जीवनामध्ये मी त्यांना गुरु मानलेला आहे. जेव्हा कुणी याला भिजत होतं तेव्हासुद्धा कोरोनाच्या काळामध्ये मी या ठिकाणी कोरोनाला बाजूला ठेवून बाबासाहेब माझ्या हृदयामध्ये आहे, ते माझ्या आयुष्यातले गुरु आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा मैदानामध्ये उतरलो. कोरोनाच्या काळातसुद्धा पूर्ण 2 वर्ष बाबासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. आजसुद्धा आलो आणि आशीर्वाद घेऊन पुन्हा गरिबांची, गोरगरिबांची, सर्वसामान्य जनतेची आणि सर्व आई बहिणी युवक सगळ्यांच्या न्यायासाठी मी लढणार आणि त्यांच्या न्यायासाठी लढण्यासाठी मला शक्ती या बाबासाहेबांच्या या दर्शनाच्या मधून मिळते.
उत्तर देते. हे खूप चांगलं आहे. कोणीतरी लिहिलं आहे, छान वाक्य आहे की खातो तो घास, घेतो तो श्वास आणि फक्त माझे बाबासाहेबांमुळे आणि त्यांच्यामुळे आज पूर्ण देश ज्या संविधानामुळे जगत आहे त्या संविधानाचा नेहमी दर दिवशी सकाळपासून आम्ही त्यांचेच भरोसे जगतो आहे. त्याचा अभिमान आम्हाला आहे. अमरावतीकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. व आता आम्ही भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने 131 किलो लाडू आता वाटत आहे आणि उद्या 101 क्विंटल 31 किलो पेढाचं वितरण संध्याकाळी 7 वाजता करत आहे. आम्ही हे सर्व आपल्या जनतेच्या सहकार्याने होत आहे. म्हणून एक वेळा सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या 131व्या जयंतीच्या भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने अमरावतीकरांना भारतवासियांना मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्ताने भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तमाम भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कृती तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करावी हीच खरी अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जय भीम, जय भारत. बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता या इरविंग चौकातील बाबासाहेबांच्या पुतळा परिसरामध्ये शेकडोंची या ठिकाणी नागरिकांनी हजेरी लावलेली आहे. उपासिका सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे. 13 एप्रिलची रात्र 12 वाजता फटाक्याची आतिषबाजी आणि शेकडो या ठिकाणी बौद्ध बांधव या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता पोहोचलेले आहेत. आपण विचारूया काय सांगाल बाबासाहेबांविषयी भारताच्या विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. एकच मामानं वर्ष की त्यांची जयंती पूर्ण विश्वामध्ये साजरी केली जाते. सांगायचं विशेष म्हणजे की आजच्या दिवसापासून 11 तारखेपासून महात्मा ज्योतिबा जयंतीपासून बाबासाहेबांचे वैज्ञानिक म्हणजे सप्ताह सुरू करतात. सामाजिक सप्ताह सुरू करतात. सप्ताह परत सुरू करतात. मला वाटते की बाबासाहेबांची जयंती आपण सर्वांनी साजरी करायला पाहिजे. विशेष म्हणजे सांगायचं असं की म्हणजे बाबासाहेबांचा उत्सव असा साजरा करतात की आपल्याच म्हणजे मनामध्ये जागृती निर्माण आणि बाबासाहेब असं वाटते की आपण बाबासाहेबांना बोलत आहे, बाबासाहेबांना भेटत आहे. सर्व भारतीय बाबासाहेबांची जयंती आपण काय समजू इच्छिता आजच्या युवक युवतींना? बाबासाहेबांची वाचून साजरी करा जेणेकरून बाबासाहेबांचे विचार हे घरोघरी पोहोचतील. आमच्या बापाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनुसार स्वराज्य सामाजिक संघटनेने 131 किलोचा केक व ऋषिकेश महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम शेकडो हजारो लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. तरी मी सर्व भीमसैनिकांना निम्र अशी विनंती करतो की त्यांनी 131 किलो केकाचा प्रसाद सर्वत्र खावा आणि काही उर्वरित केक आम्ही युरिनमधील रुग्णांना अपंगांना वाटणार आहे. जे गांगसाहेब आहेत, जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करण्याची ताकद आणि माणुसकीला माणूस धर्म अविरत तप करून आदरणीय राजूजी जनावरे यांच्या नेतृत्वामध्ये होतोय. आणि एक वेगळा विचार अमरावती शहरामधून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हिंदी भीम गीत गजल महफिल भीम जी की यहाँ पर शुरू होने जा रही है. मैं मान्यवरों से विनंती करता हूँ कि वे कृपया चंदू भाऊ फोजेतिया का यहाँ पर स्वागत करें. चंदू भाऊ फोजेतिया भी आए.
माननीय कुलगुरु डॉक्टर दिलीप मालखेड़े का यहाँ पर सत्कार कर रहे हैं। एकता रैली आयोजन समिति के पूर्व अध्यक्ष संजय कुमार पन्नानी वे भी यहाँ पर उपस्थित हैं। मैं मान्यवरों से विनंती करता हूँ कि वे उनका भी यहाँ पर स्वागत करें। जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर यांचा जनकल्याणम महोत्सव साजरा करण्यात आला। बडनेरा शहरातील जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, भगवान महावीरांची पूजा अर्चा व सुमधुर भक्ती संगीतांच्या आनंदी वातावरणात हा कार्यक्रम घेण्यात आला। बडनेरा येथे भगवान महावीर जनकल्याणम महोत्सवानिमित्ताने सकल जैन संघ बडनेराच्या वतीने श्री सद्गुरु धाम परमपूज्य बाबूलालजी मासा समाधी स्थळ श्री सद्गुरु गणेश शाश्वत धाम येथे भक्ती संध्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला शेकडो भाविक उपस्थित होते। बडनेरा येथे भगवान महावीर जन कल्याणम महोत्सव निमित्त दिनांक 12 एप्रिलला श्री सद्गुरु धाम परमपूज्य बाबूलालजी महाराज साहेब समाधी प्रांगणात सुप्रसिद्ध गायक मेहुल रूपडा जालना यांच्या सुमधुर भक्ती संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकल जैन संघ बडनेरांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मेहुल रूपडा जालना यांनी एकाहून एक सरस गीते गाऊन उपस्थित रसिकांची मने जिंकलीत। या कार्यक्रमाला बडनेरा शहर व अमरावती येथील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया भक्तिमय संध्येच्या सुमधुर भक्तिगीतांची एक झलक। बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी। 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अमरावती शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली। स्थानिक इरविन चौक येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच अमरावती शहरातील नागरिकांनी गर्दी उसळली होती। अमरावती शहरात प्रथमच सिटी न्यूज चॅनलतर्फे शेकडोंच्या गर्दीत एक आगळा वेगळा चालता बोलता प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये थोर पुरुषांचा जीवन चरित्र्यावर नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले व बक्षीसही देण्यात आले। या चालत्या बोलत्या कार्यक्रमाला अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यानंतर सिटी न्यूजच्या चमूचे एकता रॅलीचे आयोजक राजू नन्नावरे, सलीम मिरावाले व अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। च्या वतीने परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेबांच्या संविधानामुळे आरक्षित जागेमुळे मी घडलो, माझा समाज घडेल या उद्देशाने संपूर्ण या बहुजनातील अधिकारी घडल्यानंतर IRS या ठिकाणी अधिकारी सुद्धा या ठिकाणी गोटे असेल किंवा थोरासर असेल संपूर्ण टीम मॅडम सुद्धा नोकरी लागलेला आहे। परंतु माझा समाज घडवायचा आहे, माझ्या समाजातील विद्यार्थ्यांना घडवायचा आहे। निःशुल्क या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आलं आहे। अभिनंदनास पात्र या ठिकाणी घडलेले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभिनंदन करावं लागेल। याच्या माध्यमातून सिटी न्यूजच्या वतीने आपण जो उपक्रम सुरू केला आहे चालता बोलता क्विज कॉम्पिटिशन महापुरुषांच्या जीवनावर प्रश्न मंजुषा, आपण थेट पोस्टर आहे याच विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रश्न घेऊन। तर याच खेळात बरोबर आपण आलेलो आहे दादांकडे। काय नाव आहे दादा? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चालू करूया दादांसाठी प्रश्न मंजुषा। तर दादा 5 जून 2012 रोजी कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना भारतीय राज्यघटना तयार केल्याबद्दल पदवी प्रदान केली। आणि अन्य वस्तू नाही दादा, आणखी कोणाला येते
परिष्कृत हितकारणी सभेची स्थापना बाबासाहेबांनी मी ऑप्शन सांगू का? माहित आहे, दादाला माहित दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आता. जाऊया दुसरा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर हे रामजी व भीमाबाई यांचे कितवे अपत्य होते? किती अपत्य होते? आजीने बरोबर उत्तर दिलेलं आहे प्रश्नाचं. दुसरा प्रश्न आजीला विचारूया. बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? बरं, बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? याचबरोबर आजींनी दुसऱ्याही प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेले आहे. वळूया तिसरा प्रश्न. कोणत्या विद्यापीठाने बाबासाहेबांना PhD ही पदवी दिली? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार फळाचे पाणी पिऊन मनसिंग केव्हा फुकले होते? तर याचबरोबर आज आपल्या सोबत आहे श्री शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे जर्नलिझम डिपार्टमेंटचे बंकाळे सर. तर यांना आपण प्रश्न विचारून उत्तरं जाणून घेऊ. तर सर, ज्योतिबांनी कोणत्या साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली? नाही. मी ऑप्शन सांगू का? पहिलं ऑप्शन आहे 1851, दुसरं ऑप्शन आहे 1848, तिसरं ऑप्शन आहे 1856, चौथं ऑप्शन आहे 1858. याचबरोबर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाला. ज्योतिबांनी कोणत्या साली बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं? पहिलं ऑप्शन आहे 1863, दुसरं ऑप्शन आहे 1864, तिसरं ऑप्शन आहे 1845, चौथं ऑप्शन आहे 1846. नाही. अमरावती शहरातील दस्तूरनगर परिसरात राहणाऱ्या मृतक जयेश दादलाणी याने स्वतःच्या राहत्या घरीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याचा तपास राजापेठ पोलीस संथ गतीने करीत आहेत, असा आरोप मृतक जयेशच्या नातेवाईकांनी केला आहे. या संदर्भात खासदार नवनीत राणा यांना भेटून न्याय मिळवून देण्याची मागणी मृतक जयेश दादलाणी या परिवाराने केली आहे. अमरावती शहरातील दस्तूरनगर परिसरात राहणारा मृतक जयेश दादलानी याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. जयेश हा बिझीलँड येथे कामाला होता. राजापेठ पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचे सांगून पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली. मात्र मृतक परिवाराने एका युवतीसोबत जयेशचे प्रेम प्रकरण असल्याचे सांगितले आहे व तिच्या त्रासामुळे जयेशने आत्महत्या केल्याचे घणाघाती आरोप परिवाराने केला आहे. एका युवतीसोबत प्रेम प्रकरण 4 वर्षापासून असल्याने तिच्या त्रासापायी जयेशने आत्महत्या केल्याचा आरोप मृतक जयेशच्या आईने लावला. या घटनेचा तपास राजापेठ पोलीस संथ गतीने करत आहे, असा आरोप सुद्धा मृतक जयेशच्या नातेवाईकांनी केला आहे. मैं लड़के की माँ हूँ। मेरा बेटा आज इस दुनिया से चले गया है। उस लड़की की वजह से जो हमेशा मेरे घर पे आके उसको टार्चर करती थी, चिल्लाती थी, करती थी, चाकू लेके आती थी, चाकू लेके उसको डराती थी, भाई मैं खुदकुशी कर लूँगी, तेरे घर वालों को टंगा दूँगी। आज उसने मेरे बेटे ने कदम ऐसा उठाया है। मैं यहाँ पे नहीं थी, मैं मैके में थी, मैके में थी। और आधा घंटा पहले मुझे लड़की ने फ़ोन किया कि गालियाँ दी, गाली वगैरह दी और ऐसा बोला कि आज मैं तेरे बेटे को छोड़ूंगी नहीं, तेरे परिवार को झूठे इसमें केस में फंसा दूंगी और मेरे नाम से लड़के को बहुत। ये घटना की जानकारी कब हुई? सुबह यानी जब हुए बाद कब हुई? कब पता चला आपको? 12 बजे सुबह, 12 बजे मुझे फिर 10-15 मिनट में यहाँ से फ़ोन आया
कि आपका बेटा इस दुनिया से चले गया, नहीं है, फांसी लगा दी। तो ये मेरे पीछे क्यों किया है इसने? मैं अकेलापन देख के उसका फ़ायदा उठाया। घर पे कोई नहीं था। अभी जैसे आप राणा जी के यहाँ पे आए तो क्या? इसलिए मैं रवि राणा के वहाँ पे आई हूँ मदद लेने कि मेरा सपोर्ट करो थोड़ा। पुलिस भी हमें सपोर्ट नहीं दे रही और बेल भी हो गई है लड़की की। ऐसा क्यों? पीएम रिपोर्ट भी नहीं मिली है अभी तक हमको। भाई क्या है क्या नहीं, क्यों नहीं दिया? आज 9 दिन हो गए उसको। पुलिस का कहना है कि लड़की फरार है, तो लड़की फरार कैसे? हमको गुमराह कर रहे थे भाई, लड़की फरार है तो कैसे उस लड़की ने अपनी बेल ले ली? हमको तो ऐसा ही बताया था ना, लड़की फरार है। पुलिस का यानी बताना चाहिए ना हमें, हमको बोलना चाहिए ना पुलिस वाले। भाई पुलिस नहीं बता रही, जो वकील बताए हमें। वकील ने भी हमको नहीं बताया कि उसकी बेल हो रही, क्या हो रही। हमें न्याय चाहिए, प्लीज हमको न्याय दो। बस मुझे आज मेरे बेटे का न्याय। आज मेरा बेटा अकेला था, कमाने वाला था, मेरे घर में कोई और नहीं था। आज उसके भरोसे मेरा घर चल रहा था। उसको सब लड़की को पता था ना भाई उसका एक कमाने वाला है, तो उस लड़की ने ऐसा क्यों किया? मेरा नाम राखी रमेश दागदानी है। वो लड़की हमारे घर 2 साल से यानी उसका अफेयर था जैस से, और 2 सालों से हमारे घर आना जाना था। तो हमने उसको बोला कि शादी कर लो, तो पहले तो वो बोल रही थी कि हमारे घर पे यानी मेरे घर पे किसको मालूम नहीं है, मेरे घर पे जाना नहीं, अगर जाओगे तो मैं अपने आप को कुछ कर लूँगी और झूठे केस में तुम लोगों को फंसा दूँगी। और हम तो उसके लिए इतना वो किया था कि यानी लड़के ने उसके लिए मंगलसूत्र भी बना के रखा। वो मंगलसूत्र भी लड़की के पास ही है और उसका मोबाइल भी लेके भाग गई थी। और उसके बाद यानी तभी भी वो लड़की राजी नहीं थी शादी करने के लिए। कि लड़की बोलती थी कि भग के शादी कर, मेरे घर पे नहीं मालूम चलना चाहिए, मेरे पिताजी डेंजर है, उसको बताने नहीं रहती थी। हम तो उसके घर पे जाने वाले थे, लेकिन उसने मना किया कि अगर तुम लोग जाओगे तो मैं तुम लोगों को यानी झूठे केस में फंसा दूँगी। जिस दिन ये घटना हो गई उस दिन आप कहाँ पे थे और आपको कैसे पता चला? जिस दिन ये घटना हुई थी मैं नीचे ही थी और छोटी गुड़िया को मैं स्कूल लेने के लिए गई थी और ये अकेला ऊपर ही था। और उसके बाद यानी लड़की किस टाइम उसके ऊपर आई कुछ पता नहीं। मैं जैसे ऊपर गई तो लड़की उसके पलंग पे बैठी हुई थी, आवाज़ लगा रही थी कि जयेश उठना, जयेश उठना। और आप पहुँचे तो फिर क्या हुआ? मैं वहाँ पे पहुँची तो वो लड़की फिर उठ के उसके पैर को पकड़ लिए और फिर उसके बाद यानी मैंने सबको चिल्लाया कि भाई यानी ऐसी बात हो गई, आप आ जाओ। या संदर्भात खासदार नवनीत राणा यांना भेटून न्याय मिळवून देण्याची मागणी मृतक जयेश दादलानी परिवाराने केली आहे। जयेशच्या मृत्यूनंतर युवती अनेक दिवस पसार असल्याने शेवटी तिला न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवला। या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांना काहीच सहकार्य केला नसल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला आहे। खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी जाऊन जयेशच्या नातेवाईकांनी सर्व हकीकत स्पष्ट केली आणि दादलानी कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। किया गया उस चीज़ के लिए कि भाई वो उस चीज़ तक पहुँचे। और दूसरी बात ये कि मतलब इनको 1 घंटा पहले लड़की ने स्वीटी यादव ने खुद फोन किया है 1 घंटा पहले कि आज आपके लड़के का आखिरी दिन है और मैं आज उसको ख़त्म कर डालूंगी। मतलब ये फोन पर बात है, रिकॉर्डिंग इनके मोबाइल में नहीं है, पर वो पुलिस वाले को कंपनी से निकाले रिकॉर्डिंग उनको भेजी। दर्यापूर तालुक्यातील नांदेड बुद्रुक रेती घाटामध्ये रेतीची अवैध तस्करी चालू असल्याची माहिती दर्यापूर येथील तहसीलदारांना मिळाली असता 4 तलाठ्यांना पाठविले व तेथील रेती तस्करांनी तिथून पळ काढला। त्यांचा पाठलाग करत तलाठ्यांनी अडविले तर तलाठ्यांच्या गाडीला धडक देऊन ट्रॅक्टर पळून गेलेत। या अवैध रेती तस्कराच्या तलाठ्यावर केलेल्या दादागिरीमुळे दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नांदेड बुद्रुक रेती घाटामध्ये अवैधरित्या रेतीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती दर्यापूर तहसीलदार यांना मिळाली असता त्या माहितीच्या आधारे तहसीलदार यांनी आपले सहकारी अतुल दाडू, तलाठी दारापूर, तलाठी राहुल आवारे नांदेडा, तलाठी भारत महाजन माकरंडा, तलाठी सौरभ वानखडे वडुरा या 4 तलाठ्यांना घटनास्थळी पाठवले असता या रेती घाटातून रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर चालक मालक रेती घेऊन घाटातून फरार होत असता या तलाठ्यांनी त्याचा पाठलाग केला
व थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तलाठ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी सर्व तलाठी 4 तलाठी जे आहे सोबत अमरावतीवरून नांदेडला आपापल्या साजावर जाण्याकरता निघालो होतो. त्यावेळेस शिंगणापूरपर्यंत पोहोचत असतानाच आम्हाला गुप्त अशी माहिती मिळाली की सलमान शेख अब्दुल राजीक हा याचा मुलगा हाच जो आहे तो रेतीघाटमधून अवैध उत्खनन करून वाहतूक करून राहिला अशी खबर मिळाली होती. आणि त्याने 2 ट्रॅल्या ऑलरेडी प्लॉटवर जे नांदेड बुजुर्ग आहे तिथे प्लॉटवर 2 ट्रॅल्या टाकल्या होत्या. मग अशी माहिती मिळाली की आणखी तिसरी ट्रिप घेण्याकरता तो नदीमध्ये घुसला. त्यावेळेस आम्ही तिथे नांदेडमध्ये आलो आणि काही वेळ एका झाडाखाली दबा धरून बसलो. दबा धरून बसल्यानंतर मग ज्यावेळेस तो भरून निघाला त्यावेळेस आम्हाला थोडीशी आणखी माहिती मिळाली की तो इथपर्यंत पोहोचला. म्हणून आम्ही आमची जी मोठी गाडी आहे 4 व्हीलर गाडी नंबर MS 27 AC 7739 ही घेऊन आम्ही सरळ गेलो होतो. आणि तो ट्रॅक्टर जसा दिसला आम्ही त्याच्यासमोर गाडी लावली आणि जसं आम्हाला त्याने ओळखलं तसंच त्यांनी तो ट्रॅक्टर त्याला थांब म्हटलं. आमचे बाकीचे 3 सहकारी उतरले आणि त्याला थांब म्हटलं. परंतु तो त्या थांब म्हटल्यानंतर तो न थांबता आमचे सहकारी सौरव वानखडे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्या दरम्यानच त्याचा मागची ट्रॅली त्या गाडीला चा काच आणि समोरचं बोनेट हे घासून त्यांनी ट्रॅक्टर पळून नेला. त्याच्या मागं मी गाडी लावली तरी त्यांनी गाडी थांबवली नाही आणि मधात चालत्या गाडीमध्ये ट्रॅक्टरमध्ये त्यांनी रेती खाली सांडवली आणि माझा रस्ता ब्लॉक करून टाकला आणि तो समोरचा गेला. त्याचे वडील मागून आले आणि त्यांनी म्हटलं का तुम्ही माझ्या ट्रॅक्टरच्या मागं कशाला धावून राहिले, जाऊ द्या गाडी, आणि हे तर जुनंच दिसून राहिलं असं तो तिथं अरेरेवी करायला लागला. मी त्याच्यासोबत काही बोललो नाही आणि वापस चाललो. आमच्या तहसीलदार साहेबांना आम्ही त्याचा माहिती दिली. तहसीलदार साहेबांनी आम्हाला इथे पोलीस स्टेशन म्हणून दर्यापूर येथे येऊन FIR करण्यासाठी सांगितले आणि आम्ही इथे FIR करण्यासाठी बोललो. तलाठ्यांनी काही वेळ ट्रॅक्टरचा पाठलाग देखील केला तर या तलाठ्यांच्या 4 चाकी गाडीला धडक दिली व ट्रॅक्टर पडून जाण्यात यशस्वी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेती तस्कर हा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती फिर्यादी तलाठी राहुल आवारे यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला दिली असून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून रेती तस्कराच्या या दादागिरीमुळे महसूल विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री ब्रिजलाल बियाणी शिक्षा समितीने 9 जून 1972 रोजी ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. आता या महाविद्यालयाने 50व्या वर्षात पदार्पण केले आहेत. तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची 22 एप्रिलपासून सुरुवात होणार असून 25 एप्रिलला समाप्ती होणार आहे. या महोत्सवाला समस्त अमरावतीकरांनी उपस्थित राहावे असे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे. मी प्राचार्य दीपक धुटे, ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावती. आमच्या ब्रिजलाल बियाणी शिक्षा समिती अमरावती व ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावती याचा सुवर्ण जयंती महोत्सव याचा शुभारंभ 21 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे माजी विधान परिषद सदस्य वनराईचे विश्वस्त श्री गिरीशजी गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिक्षा समितीची सर्व कार्यकारिणी, महाविद्यालय विकास समिती, आमची शाळा समिती या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 21 तारखेला शुभारंभाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर वर्षभर सुवर्ण जयंतीनिमित्त विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजासाठी वेगवेगळे कार्यक्रम पूर्ण वर्षभर आम्ही राबवणार आहोत. त्याची सुरुवात ही खऱ्या अर्थानं युवा महोत्सवापासून होत आहे. सुवर्ण जयंती महोत्सवाच्या पर्वावरच महाविद्यालयाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 2021चा युवा महोत्सव 22 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 दरम्यान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. युवा महोत्सवाची संपूर्ण तयारी आमच्या 7 एकरच्या परिसरामध्ये आम्ही केलेली आहे. युवा महोत्सवामध्ये विविध कला प्रकार सादरीकरण होणार आहे. त्यासाठी 10 सभागृहांची निर्मिती करण्यात आलेली आहे. सोबतच तापमान लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर बाबीवर सुद्धा महाविद्यालयांनी सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त युवा महोत्सवानंतर माजी विद्यार्थी मेळावा,
जल आणि पर्यावरण परिषद, विद्यार्थ्यांसाठी मोठी नॅशनल लेवलची हॅकाथॉन स्पर्धा, अर्थशास्त्र या विषयावरची एक विशेष राष्ट्रीय स्तरावरची परिषद, क्रीडा प्रकार नॅशनल लेवलचे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांकरताच नवीन 10 शिष्यवृत्ती निर्माण करण्याचा संकल्प या सुवर्ण जयंती निमित्त महाविद्यालयाने केलेला आहे. मी आवाहन करतो समाजातल्या सर्व शिक्षकांना आणि सर्व सामाजिक लोकांना की या सर्व कार्यक्रमांचा त्यांनी वर्षभर लाभ घ्यावा. धन्यवाद. 13 एप्रिल रोजी स्वर्गीय इंदिराबाई बाबू कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रहारतर्फे द्रौपदा मंगल कार्यालयात रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 3250 नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी आमदार बच्चू कडूसह प्रहारचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर आरोग्य सेवकही उपस्थित होते. स्वर्गीय इंदिराबाई बाबाराव कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रहारतर्फे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये किडनी स्टोन, हायड्रोसील, शरीरातील गाठी, स्त्रीरोग, नेत्ररोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भाशय शस्त्रक्रिया अशा अनेक रोगनिदानाचे प्रहारतर्फे द्रौपदा मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामीण भागातील 3250 रुग्णसेवकांची नोंद झालेली पाहायला मिळाली. या रोगनिदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजक राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले. तर कार्यक्रमाला उपस्थित प्रहार तालुका अध्यक्ष संतोष किटुकले, प्रहार शेतकरी संघटनाचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, डॉक्टर नेहटकर, आरोग्यसेवक जावरे, आरोग्यसेवक खांडेकर, आरोग्यसेवक राजेंद्र मोहोड, दीपक भोगाडे, रणजित देशमुख, सौरभ इंगोले, मोर्शी तालुका प्रमुख मंगेश इंगोले, प्रमोद इंगोले, भगवंत दामेकर, भैयासाहेब ठाकरे, निखिल ठाकरे, ऋषिकेश पोहोकार, देवा मोरे, अक्षय औतकर, वैष्णवी राऊत व सर्व प्रहार संघटना उपस्थित होत्या. चांदूर बाजार येथून सिटी न्यूज प्रतिनिधी सुयोग गोरले. स्वर्गीय आई इंदिराताई कडू यांचं देवासन झालं व ज्या इंदिराताईंनी बच्चूभाऊ घडवले व ज्या बच्चूभाऊंचं अख्खं आयुष्य आरोग्य सेवेत गेलं. आईच्या निधनानंतर बच्चूभाऊच्या लक्षात आलं की आपलं आयुष्य आरोग्य सेवेत गेलं. आईचं स्वप्न होतं का प्रत्येक पेशंटची, प्रत्येक रुग्णाची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून आईच्या त्या सप्ताह 13 ते 26 पर्यंत भाऊंनी या अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येक खेड्यात म्हणजे रुग्ण नोंदणी प्रक्रिया राबवली. म्हणजे प्रत्येक प्रहार कार्यकर्त्याने प्रत्येक गावात घरोघरी जाऊन कोणताही रुग्ण असो, म्हणजे कोणत्याही विभागाचा पेशंट असो, त्याचा नोंद केली व ते सर्व नोंद एकत्रित करून आज या महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं त्या 13 एप्रिल येथे पूर्ण तालुक्याचे पेशंटची, जे नोंदणी झालेल्या पेशंटची तिथं आरोग्य तपासणी घेतली गेली. येणाऱ्या शालेय सत्रासाठी पूर्वतयारीनिमित्त जिल्हा परिषद मुलांची शाळा धारणीच्या वतीने बालक व पालकांसाठी शाळा स्तरावर मेळाव्याचे आयोजन करून जनजागृती रॅली काढण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले होते. त्यांच्यात आता पुन्हा तो जोश उत्साह परत आणण्याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेविका क्षमा चौकसे यांनी उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी शिक्षकांसह पालकगण उपस्थित होते. सन 2022 व 23 या नवीन शालेय सत्रासाठी शाळा पूर्वतयारीनिमित्त जिल्हा परिषद मुलांची शाळा धारणीच्या वतीने बालक व पालकांसाठी शाळा स्तरावर मेळाव्याचे आयोजन करून शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. सोबतच शाळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरसेविका क्षमा चौकसे प्रमुख अतिथी लाभल्या. सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका निशा वैरागडे, मुख्याध्यापक प्रभुदास बिसंद्रे, अंगणवाडी प्रतिनिधी म्हणून माया बडवाईक, पालक प्रतिनिधी पार्थी पवार मंचावर उपस्थित होते. मुले 2 वर्षात कोरोना महामारीमुळे शिक्षणापासून दूर गेलेत. ती मुलं प्रवाहात येऊन त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टीने शाळा पूर्वतयारीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेविका क्षमा चौकसे यांनी उपक्रमाचे स्वागत करीत आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक दीपक पाचोडकर, शिवाजी क्षीरसागर, बन्सीलाल कासदेकर, दीपमाला मालवीय,
करुणा वर्दे, नंदा तितलाम यांनी श्रम घेतले, तर अंगणवाडी सेविका उर्मिला शेलारे, रत्ना हेरोडे, नलिनी धुळे, अनिता इंगळे, नीता धांडे, संगीता मस्के, सायरा शेख यांनी मुलांना व पालकांना प्रबोधन व प्रोत्साहित करण्याची यावेळी शपथ घेतली. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार Y+ श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कुठेही फिरताना आता खासदार नवनीत राणा यांना Y+ दर्जाचे सुरक्षा कवच मिळणार आहे. आता खासदार नवनीत राणा यांचा VIP श्रेणीत समावेश झालेला आहे. केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत SPO, NSGचे कमांडो, CFचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, 2 स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरवण्यात येणार असून आता 24 तास हे सुरक्षा रक्षक पथक खासदार नवनीत राणा यांच्या समवेत राहणार आहे. खासदार नवनीत राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचे वाभाळे काढतात. देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडतात. सोबतच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृह मंत्रालयाला दिला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी ही Y+ सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने खासदार नवनीत राणा यांचे हे Y+ सुरक्षा पथक बुधवारी दुपारी अमरावतीत दाखल झाले, ज्यामध्ये एकूण 11 कमांडो आहे. खासदार नवनीत राणा या दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान रविनगर येथे उपस्थित राहून सामूहिक हनुमान चालीसा पठणमध्ये सहभागी होऊन मनोभावे हनुमान चालीसा पठण करणार आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पर्व जनजागृती अभियान या अंतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती, शहरांमध्ये रॅली, शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना अशा महामानवांच्या नावाने समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, समाजातील सर्व घटकांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातनं समता पर्व सप्ताहामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून अमरावती शहरातील राजापेठ, शारदानगर, गोपालनगर, अंबादेवी रोड सोबतच शहरातील मागास भागांमध्ये पथनाट्य सादर करून रॅली काढून महाविद्यालयाच्या वतीने जनजागृतीपर छोटासा प्रयत्न करण्यात आला. याकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य, डॉक्टर प्रशांत विघे, डॉक्टर स्नेहा जोशी, डॉक्टर नितीन तट्टे, डॉक्टर अनिल खांडेकर, डॉक्टर संग्राम रघुवंशी हे प्राध्यापक वृंद सहभागी झाले होते. या पथनाट्यांमध्ये आकांक्षा बटुले, ऋषिकेश कोयचाडे, पुंडलिक माडकर, तुषार कळंबे, पायल हुकरे, श्रेया भाकरे, विक्रांत पाचेकर, प्रथमेश कडू, विधी द्रव्याकार, सुशील कंटाळे, शंतनू वानरे, नितेश गुजर, काजल वैद्य, अक्षय देवरकर, वैष्णवी दातीर, सोनल आथोटे, सुमित गव्हाणे, आदित्य गंथडे, चेतन भेंडे, निखिल गवई, श्रीकुमार हेरे, साक्षी टिकरे, कांचन कोगे, प्रसाद बांबरडे, कैवल्य नागले, पवन वैद्य यांनी विविध भूमिकेत सादरीकरण केलेत. असे खूप काही योजनेबद्दल माहिती सांगितली होती, तर मला आठवत नाहीये, परंतु आपल्या गावातले शिक्षकही तिथे उपस्थित होते, तर तुम्ही त्यांच्याशी भेटा, ते नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेल. म्हणजे ते लोक ते रस्ता झाडत जाय, ते नाल्या सफा करे, तेव्हा लोक काय हो मास्तीनबाईने माहित आहे, हो ते उपस्थित होते तिथं. असं मास्तीनबाई करून पाहा काय ना मग. हो भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. अहो सरपंच भाऊ, बोलवा ना वहिनीला, घ्यायला लावा ना भाजी. मेळघाटातील आर्थिक राजधानी धारणी येथील बोहरा समाजातील प्रतिष्ठित व्यापारी जोएब अली यांचा 6 वर्षाचा मुलगा शब्बीर अली हा मासूम बालक रमजान महिन्यातील पवित्र उपवास पाळत आहे.
शब्बीर अली यांचे रमजान मुबारक महिन्याशी नाते असे आहे की शब्बीर अली यांनी वयाच्या पहिल्या वर्षी रमजानाचा पहिला उपवास ठेवून समाजासमोर एक आदर्श मांडला होता. वयाच्या 5व्या वर्षी शब्बीर अलीने रमजानचे 30 दिवस उपवास करून आपले कर्तव्य पार पाडले. यावेळी ते 6 वर्षाचे असल्याने रमजान मुबारक महिन्याचे ते नियमित उपवास करीत आहेत, ज्यामध्ये शब्बीर अली जोएब अली उपवास करून आपल्या परमेश्वराची पूजा करण्यात व्यस्त आहे. नमाज व कुराण पाठणावरही ते विशेष लक्ष देत आहेत. निरागस वाढत्या तापमानात शब्बीर अली याने रमजान मुबारक महिन्यात आजपर्यंत 12वे उपवास ठेवले असून त्याचे समाजात कौतुक होत आहे. धारनीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. बढ़ते तापमान में जहां टेम्परेचर करीब 45 डिग्री के आसपास पहुंच रहा है, वहीं मुस्लिम समाज में रोजा रखने वाले लोग परेशानियों के दौर से गुजर रहे हैं. लेकिन हम देख रहे हैं कि यहाँ पर शब्बीर अली, जोएब अली, जो कि मात्र 6 साल की उम्र के अंदर ही आज 12वें रोजे तक पहुंच गए. इनके बारे में ये भी बताया गया है कि इन्होंने उम्र की 1 साल की उम्र में पहला रोजा रखा था, दूसरे साल भी उन्होंने पहला रोजा रखा था, लेकिन जैसे ही 5वें साल के पड़ाव में ये पहुंचे तो इन्होंने पूरे रोजे रखना शुरू कर दिया. ये एक गॉड गिफ्ट कहा जाना चाहिए कि इतने बढ़ते हुए तापमान में भी ये मासूम नन्हा अपने रोजों को पूरी तरीके से पालन करते हुए पूरे कर रहा है. मैं शकील अहमद, सिटी न्यूज, मेलघाट. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.